प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 21 एप्रिलचा भाग तुम्ही बघत आहात. पण तत्पूर्वी तुम्हाला नवीन प्रोमोचा आधी रिव्ह्यू देऊन टाकते, कारण मी खूप एक्साइटेड होते हा प्रोमो बघून. आता अर्जुनने तन्वीला कायदेशीर नोटीस दिली आहे की तिने ही साक्ष खोटी दिली आहे म्हणून. त्यामुळे तन्वीची साक्ष कोर्टामध्ये आता ग्राह्य धरली जाणार नाहीये, असं काहीतरी आपल्याला येणाऱ्या भागात दिसणार आहे. प्रेक्षकांनो, मजा आ गया ना. प्रोमो तर एकदम खतरनाक आलाय प्रेक्षकांनो, कारण प्रियाचं अक्षरशः धाबे दणाणलेत की आता हिचं पुढे काय होणार, कारण मैपत काही हिला फुकट सांभाळणार नाहीये प्रेक्षकांनो. त्यामुळे मजा येणार आहे. आता सगळा खुनाचा आरोप कदाचित प्रियावर पण येऊ शकतो. तर हा होता प्रोमोचा रिव्ह्यू. आणि आता बघा मालिकेमध्ये आज सुरुवातीपासून काय झालं. तर सुरुवातीला सायलीबाई खूप चिडलेल्या असतात. सायली अर्जुनला म्हणत असते मधुभाऊ शांत होते ना म्हणून, नाहीतर संताप होत होता माझा. ही किती खालच्या थराला जाणार आहे अजून प्रिया. अर्जुन म्हणतो प्रियाने हे पहिल्यांदा केलंय का काही असं. त्यावर सायली म्हणते ही ती जे काही करायची ना ते आमच्या बाबतीत करत होती ना आधी, पण तिने आज आपल्या वडिलाच्या बाबतीत हे करावं इतक्या खालच्या थराला जाऊन. आता अर्जुन म्हणतो अरे ती कशी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सायली म्हणते अहो पण घरच्यांचा तिच्यावर विश्वास आहे ना, आपण किती काळ हे सहन करणारे आहो का. तिला आपल्या घराचा सत्यानाश होई देपर्यंत आपण असंच सहन करत राहायचं का. अर्जुन म्हणतो तुम्ही ना आता टेन्शन घेऊ नका, जरा शांत बसा बरं. आता तो सायलीला पाणी वगैरे देतो आणि शांत करतो. प्रेक्षकांनो, किती चिडचिड केली तरी प्रिया काही ऐकणार आहे का कोणाचं. असो, पण अर्जुन मात्र गोड बोलतो सायलीशी. खूप छान वाटलं ते बघून. तो म्हणतो हे बघा सायली जरा शांत व्हा, आणि मला माहिती आहे सायली मधुभाऊंना उचकी जरी लागली ना तरी तुम्ही थोड्या रेसलेस होता. आज तिने इतका मोठा कांड केला तर तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. ती जे काही करते ना ते आता फक्त थोडे दिवस सहन करायचे आपल्याला. आता मी तिला पुराव्या सकट पकडणार आहे, तेव्हा ती फक्त या घराच्या बाहेर नाही तर जेलमध्ये जाणार आहे. सायली विचारते हो खरंच असं होईल. त्यावर अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय, हेच होणार आहे आता पुढे. सगळ्यांना आता लवकरच कळणार आहे की त्यांनी घरात सून नाही आणली तर साप आणलाय, साप. आता अर्जुनने एवढं सगळं डिक्लेरेशन केलंय, त्यामुळे कदाचित नक्कीच प्रियाला जेल होऊ शकते प्रेक्षकांनो, खोटी साक्ष दिलीये म्हणून, किंवा तिच्यावर आळ येऊ शकतो खुनाचा. यापैकी तुम्हाला काय वाटतं, काय होईल मला कमेंट करून नक्की सांगा. आता इकडे फोडणी दिल्यासारखा हा अश्विन ताड 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 उडत असतो बरं का, आणि या प्रियाला म्हणत असतो काय केलं हे आज दादाने, कशासाठी केलं दादाने. लिमिट झाली यार. मधुभाऊने चोरी केली हे तर त्याने एक्सेप्ट केलंच नाही, उलट त्याने आपल्याला 4 गोष्टी ऐकून दिल्या. आता लगेच प्रिया सिंपती गेन करते अश्विन कडून आणि म्हणतो असंच आहे मधुभाऊंचं सगळं. आणि अर्जुनला तर काय कोर्टापेक्षा जास्ती घरी वकिली दाखवायची असती, जुन्या गोष्टी काढतो आणि माझ्यावर आरोप करत राहतो. अश्विन म्हणतो अगं मग तू का गप्प बसत असतेस नेहमी तन्वी, दाखवून दे ना की दादा कुठे चुकतोय ते, आपण दाखवून देऊ त्यांना. आणि तू का मधुभाऊंना प्रोटेक्ट केलंस तन्वी, अगं बोलवू द्यायचं असतं ना त्याला पोलिसांना, तू गप्प का बसलीस. त्यावर लगेच प्रिया म्हणते अरे जाऊ दे रे अश्विन, घरच्या गोष्टी कशाला चव्हाट्यावर मांडायच्या. मग लगेच हा अश्विन म्हणतो चव्हाट्यावर म्हणजे मधुभाऊ कधीपासून घरचे झाले आपले. अगं उलट सगळ्यांना कळू द्यायला हवं होतं ना पोलिसांकडून की चोरी मधुभाऊंनीच केली. आता प्रेक्षकांनो, खरं तर मला तुमचा कालचा एक मुद्दा पटला की हे मधुभाऊ म्हणजे ही जेव्हा प्रिया त्यांच्या खोलीत जाते वगैरे तर बाहेर CCTV कॅमेरे असायला हवेत ना, त्यातनं पूर्णाजीची रूम बाहेर आहे म्हणल्यावर तर असायलाच हवे होते. तर असो, हा मुद्दा त्यांनी सोडला हे नवं. अश्विनने असं विचारल्यावर प्रिया घाबरते, पण सायली म्हणते ह्या प्रियाचं वागणं कसं सहन करायचंय, तोपर्यंत कसा आपला राग आवरायचा आहे सांगा ना. बरं झालं आज तुम्ही तिला ऐकवून दिलं आज ते. अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या आई बाबांना स्वतःचे आई बाबा मानता, मग तुमच्यासाठी मी एवढं पण नाही करू शकणार का. मी तुम्हाला प्रॉमिस करतो जेव्हा जेव्हा तुमच्या बाबांवर प्रॉब्लेम येईल ना तेव्हा मी माझी तलवार अशी बाहेर काढेल, पण त्यांना कधीच काही होऊ देणार नाही. सायली म्हणते तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं. अर्जुन म्हणतो अरे नसतो म्हणजे, अरे मी तुमच्या आयुष्यात होतो, आहे आणि असणारच. एक गोष्ट लक्षात ठेवायची सायली, तुमच्या आयुष्यामध्ये जमीन आकाश आणि हा अर्जुन सुभेदार कधीही गायब होणार नाही. अरे कायम राहणार आहे मी तुमच्या आयुष्यामध्ये. त्यावरती सायली म्हणते आणि तुमच्या आयुष्यात तुमची सायली कायम राहणार आहे. मग अर्जुन म्हणतो अरे बापरे 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 बस बस बस, तुमची स्माइल बघा स्माइल. मी ना सायली आता सगळ्या क्रिमिनल्सला सांगणार आहे अरे तीर तलवारों की क्या जरूरत है, मारना ही है तो मेरे बायको की स्माइल ही काफी है. सायली म्हणते बरं बरं पुरे पुरे. बरं आज आश्रमात जाणार होतो ना आपण, आणि मधुभाऊंची मनस्थिती अशी नाजूक आहे, आता त्यात आपण त्यांना आश्रमात घेऊन गेलो तर त्यांना त्रास होईल ना. मग आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुमचे बाबा आहे सायली, नाही तुमच्यापेक्षा ते जास्ती स्ट्रॉंग आहेत. आज जर आपण आश्रमात नाही गेलो ना तर तन्वी, महिपत आणि साक्षी या तिघांचा जास्ती फायदा होणार आहे, आणि त्यातनं प्रिया जिंकेल. होऊ द्यायचंय का हे सगळं. मग सायली म्हणते नाही 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 हे नाही होऊ द्यायचं, आपण जायचं आज आश्रमामध्ये.
मग अर्जुन म्हणतो चला चला मग पटकन आवरायला लागा. मग सायली अर्जुन लगेच निघालेत बरं का आश्रमामध्ये, म्हणजे प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालाय. आणि प्रेक्षकांनो आता बघा प्रिया पुष्कळ प्रयत्न करते आश्रमात यांचा पाठलाग करून सगळं जाणून घेण्याचा, पण तिच्या हाती काहीच लागलेलं नाहीये. तर अर्जुन, सायली आणि मधुभाऊ आता निघालेत. आणि बघा इकडे प्रिया अश्विनला उत्तर देत असते की जाऊ दे ना अरे अश्विन, अरे हे बघ जाऊ दे सोड, अरे काही झालं ना तरी मधुभाऊनी ना मला लहान असताना आसरा दिलेला आहे रे, ही गोष्ट मी कशी विसरू, त्यांनी मला वाढवलंय अरे, त्यांनी माझे किती हाल केले जेवणा खावणाचे, पण तरी सुद्धा जिवंत राहीन एवढं तर त्यांनी मला खायला घातलंय ना. अरे काय नाटकं करते अरे. आणि म्हणते कशी या सगळ्याचे उपकार मी असे फेडू करे अश्विन. अश्विन लगेच म्हणतो अगं तन्वी, पण तो माणूस खुनी आहे ना, मान्य आहे मला, ते तुझ्या वडिलांच्या जागी आहेत, पण दादा प्रत्येक गुण त्यांचा पाठीशी घालत असेल ना तर मी हे सगळं खपवून नाही घेऊ शकत ग. त्यावरती लगेच ही प्रिया म्हणते जाऊ दे ना अरे अश्विन, कोर्ट काही त्यांना खुनासाठी माफ करणार आहे का, पण आपण तर चोरीसाठी माफ करू शकतो ना. काय ड्रामा करते यार. आता प्रिया पुढे म्हणते कशी अरे आपण त्यांच्या वयाकडे बघून त्यांना माफ करूया रे. लगेच अश्विन म्हणतो अगं तन्वी, तुझ्या इतकं मोठं मन माझं नाहीये ग, दादा तुला इतके बोलतो इतके टोमणे मारतो, पण तरी सुद्धा तू त्याला माफ करून टाकलंस. तू एवढी चांगली कशी आहे यार, दादाला तुझा चांगुलपणा कधी कळेल हे त्याचं त्यालाच माहिती. आता लगेच तो तिला जवळ बिवळ घेतो. प्रेक्षकांनो ही पण लागली रडून पडून त्याच्या गळ्यात पडते आणि नेहमीप्रमाणे तिच्या कुचित मनात विचार करायला लागते. आपण फक्त या पात्राबद्दल बोलतोय बरं का, प्रिया नावाच्या. प्रिया मनात विचार करते माझं नशीब चांगलं आहे म्हणून मला हा ड्रामा करता आला, बरं झालं तो म्हातारा बाहेर गेला नाही, आता तो रडत बसला असेल आणि आश्रमात जाणं तर कॅन्सल झालं असणार आहे. प्रियाला असं वाटतंय की तिच्या ड्रामामुळे आश्रमात जाणं कॅन्सल वगैरे झालं असेल. हे कसं शक्य आहे प्रेक्षकांनो, काही आपलं. पण प्रियाचा आता हे जे काही चाललंय ना प्रेक्षकांनो, जे उतू चाललंय ते आता बंद होणार आहे, कारण प्रोमोचा रिव्ह्यू मी तुम्हाला सुरुवातीलाच दिला, तिला कायदेशीर नोटीस आली आहे. पण या सगळ्यात आता अश्विन कसा रिॲक्ट करतो ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघा आता हे सगळे आश्रमात पोहोचलेत, पण आता मधुभाऊ जे आहेत ना ते अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच आश्रमात आलेत, तर साहजिक आहे ते भावूक झालेले असतात आश्रमात आल्यावर. ते आश्रमाच्या समोर येऊन उभे आहेत आणि आश्रमाला खूप वेळ बघतायत निरखून, आणि त्यांच्या डोळ्यासमोर आश्रमाच्या सगळ्या आठवणी तरळतायत. आता इकडे बघा प्रिया खूप अगदी कॉन्फिडंट असते. आता पोलीस आलेले नाही आहेत अजून आश्रमामध्ये, सगळं रिक्रिएशन वगैरे करतायत ना हे, पण प्रेक्षकांना अजून किती वेळा रिक्रिएशन करणार आहे त्यांनाच माहिती, पण असो दाखवतात छान ते, त्यात काही वाद नाहीये हा. तर बघा आता ही प्रिया तिथे मस्त आरामशीर बसलेली असते आणि विचार करते आजचा प्लॅन हिट झाला माझा, आता एक मस्त गरमागरम कॉफी झाली पाहिजे, असा विचार करून आली तिथे स्वयंपाकघरात कॉफी प्यायला. आणि विमलला सांगते ए विमल माझ्यासाठी कॉफी कर ग. आता तिथे घरात तिला कोणीच दिसत नाही. विमलला चौकशा करते आणि म्हणते काय ग विमल कुठे गेलेत सगळेजण, घरात तर शुकशुकाट दिसतोय. मग विमल म्हणते की ताई आणि दादा बाहेर गेलेत आणि अश्विन भाऊजी तर नाहीच आहेत घरी. मग आता प्रिया म्हणते मग हे अर्जुन सायली कुठे गेले. मग विमल म्हणते मगाशी ताई आणि दादा पण बाहेर गेलेत, सायली ताई आणि अर्जुन दादा. मग आता प्रिया विचार करते की मधुभाऊ पण गेले असतील का. मग आता ती विचारते मधुभाऊ पण गेले का ग विमल सोबत. आता ही विमल म्हणते ते काही नाही माहिती मला. मग प्रिया पटकन ताडकन उठते बरं का आणि मधुभाऊंच्या खोलीत डोकावते, तिथे मधुभाऊ नसतात आणि अर्जुन सायलीच्या रूममध्ये वर खालूनच बघते वर. मग तिच्या लक्षात येतं की अरे बापरे एवढी मेहनत केली मी तरी पण हे आश्रमात गेले वाटतं. म्हातारा गायब, अर्जुन सायली गायब, म्हणजे हे दोघं तिघ जण गेले आश्रमात. अरे बापरे बागो असं म्हणून लगेच तिने तिचे मोबाईल घेतलाय आणि पळाली लगेच बरं का प्रेक्षकांनो. हिला काही वाटत नाही, डायरेक्ट बाहेर पळते ही, कोणाला सांगत नाही काही नाही, घरातले पण तिला विचारत नाही. आत्ती विमल म्हणत असते अहो तन्वीताई थांबा, पण तोपर्यंत तन्वीताई पोहोचल्या पण आश्रमामध्ये. विमल विचार करते जाऊ द्या ना, गेल्या तर गेल्या, सगळं विचित्रच असतं बाई यांचं. पण असो आता मधुभाऊ आश्रमात आल्यानंतर त्यांना सायलीच्या मुलांच्या काका काकूंच्या सगळ्या आठवणी त्यांना आठवत आहेत. आणि जे आपण मालिकेच्या सुरुवातीला बघितलं होतं ना, मुलं कसे खुश असतात, सायलीताई करत असतात, ते सगळ्या गोष्टी इथं व्हिज्युअलाइज करून दिल्या आहेत आपल्याला पुन्हा एकदा. मधुभाऊ मात्र आता तिथे आश्रमाजवळ जाता क्षणी भाऊक होता, डोळ्यातून पाणी येतं त्यांच्या.
त्यांच्या आणि ते तिथल्या उंबरठ्याला असे नमस्कार करतात. डोळे मिटवल्यावर पण त्यांना त्यांचा जुना आश्रम आठवतो आणि ते विचार करतात की सगळ्या झालेल्या आठवणी किती गोड होत्या, पण त्यासोबत कटू आठवणी पण त्यांना येत आहेत हळूहळू. आता हे तर ते दाखवणारच होते प्रेक्षकांना, स्वाभाविक आहे, कारण मधुभाऊ पहिल्यांदा आलेत आश्रमामध्ये. हे सगळं झाल्यानंतर आता मधुभाऊ पुन्हा एकदा आश्रमाजवळ जाऊन खूप वेळ रडतात. आता चैतन्य पण आहे तिथे. आता आश्रमाच्या त्या तिथे येतात ते मध्यभागी, तेव्हा तिथल्या पण आठवणी त्यांच्या जाग्या होतात. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. त्यांच्या लक्षात येते मधुभाऊ खूप भावूक झालेत. तर आता सायली त्यांच्या जवळ येते. चैतन्य पण आलाय बरं का तिथे, तुम्हाला दिसतच असेल मागे. तर अर्जुन सायलीला असं खुणवतो की जा मधुभाऊंना जरा समजावून सांगा, म्हणजे सांभाळा त्यांना, असं काहीतरी तो खुणवतो तिला. मग सायली त्यांच्या जवळ जाते मधुभाऊंच्या आणि त्यांना विचारते, मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना, तुमच्यावर कुठलं दडपण तर नाही ना आलं? आता हे सगळं साक्ष पुरावे घेताना ते खूप इमोशनल होऊन आहेत ना, म्हणून ती विचारते. पण छान सावरते ती मधुभाऊंना. मग मधुभाऊ म्हणतात की नाही ग सायली, पण मग आता अर्जुन म्हणतो की थांबा मधुभाऊ, आत नाही जाता येणार आपल्याला, पोलीस आल्याशिवाय नाही जाता येणार, पण आपल्याला आत गेल्यानंतर सगळं काही सांगा मधुभाऊ मला, जे जे त्या रात्री झालं ते मी सगळं रेकॉर्ड करणार आहे. हं. मग आता प्रिया आली आहे बरं का प्रेक्षकांनो तिथे, आणि त्या झुडपाच्या आडून बघते या सगळ्यांना. आता सायलीला सुद्धा भावूक झाल्यासारखं वाटतं. आता ती मधुभाऊंसोबत आहे, त्यामुळे तिच्या आठवणी पण जास्ती स्ट्रॉंगली प्रगट होत आहेत. तर असो, मधुभाऊ आणि सायली दोघेही एकमेकांकडे बघून रडतात आणि त्यांना जुन्या आठवणी आठवत आहेत. आणि कसं असतं प्रेक्षकांनो, मी तुम्हाला या आठवणी फक्त असं सांगते तोंडी, पण तुम्ही जेव्हा हे सगळं स्क्रीनवर बघता ना, त्यामुळे तुम्हाला बघायला खूप छान वाटतं. कधी कधी मागचे जुने एपिसोड पण मस्तच असतात, त्यात काही शंका नाहीये. तर आज म्हणजे टीव्हीवर बघायला विसरत जाऊ नका, छान वाटतं हो स्क्रीनवर बघायला. तर सायलीला सुद्धा आता त्या सगळ्या आठवणी आठवतात आणि तीही भावूक होते. अर्जुन आता सायलीला सावरतो आणि तिला खुणवतो की तुम्ही शांत व्हा. मग आता सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ आता ना तुम्ही सकारात्मक विचार करा. आता विचार करा असा की यापुढे जेव्हा आपण या जागेवर पाय ठेवू ना, तेव्हा ही जागा आपली हक्काची असणार आहे मधुभाऊ. सायली मधुभाऊंना जरा मोटिवेट करते. बघत राहा प्रेक्षकांनो, पुढे छान दाखवलं त्यांनी रिक्रिएशन. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही थोड्या वेळ बाहेर थांबता का? काय ना आता तोपर्यंत हे सगळे पोलीस जे आलेत ना, ते सेटअप लावून घेतील आतमध्ये सगळा. मग ते बहुतेक पोलीस आलेले आहेत, मग ते सगळं आतमध्ये कुलूप वगैरे उघडून ते काय काय कॅमेरे बिमेरे लावायचे ते लावतात. आता मधुभाऊंना त्यांचं अटक झालेला तो दिवस आठवतोय, त्यामुळे ते जास्ती रडायला लागतात पुन्हा. पोलीस आता आत गेले. मग सायली मधुभाऊंना सावरत सावरत पुढे नेते त्या उंबरठ्याजवळ. आणि आता मात्र मधुभाऊ तिथे उंबरठ्याजवळ खालीच बसतात बरं का, आणि जरा पुन्हा भावूक झालेलेच दाखवले त्यांनी बऱ्याच वेळ. पण आता बघा हा, प्रिया अशी तिकडनं वाकून वाकून बघत असते बरं का, पण तिच्या एका वेळेला लक्षात येतं की असं इथे थांबून काही होणार नाहीये, म्हणून ती निघून जाते आता. तर बघा आता अर्जुन म्हणतो मधुभाऊंना, मधुभाऊ तुम्ही जरा इथे बसाल का शांत, म्हणजे 2 मिनिटं इथे खाली बसा. तर आता मधुभाऊ तिथे खाली बसतात बरं का. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आता असं रडू नका बरं, भावूक होऊ नका इतके, या गोष्टीचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो की, कारण तसं झालं तर त्याचा त्रास तुम्हाला होईल की नाही मधुभाऊ, आणि असं आपल्यासाठी होता कामा नये. कारण मधुभाऊंना ते सगळं मुलांना त्रास झाला वगैरे ते आठवून ते कसं तरी विचित्र फील करत असतात, वाईट वाटत असतं त्यांना. पण आता छान दाखवलं हां त्यांनी. ते म्हणतात की जावई बापू, मला खुनाच्या आरोपातून मुक्त करण्यासाठी तुम्ही विडा उचलला. या तिकडनं सारखी मध्ये मध्ये डोकावून बघते असं त्यांनी दाखवलं, पण तिला काही ऐकूच येत नसतं हे काय बोलताय, कारण बरंच लांब लांब डिस्टन्स असतं ना म्हणून. मधुभाऊंनी अर्जुनचा हात हातात घेतलेला असतो आणि आता अर्जुन त्यांना दिलासा देतो, मधुभाऊ तुम्ही आणि तुमचं घर दोन्ही सुद्धा वाचणार आहे, काळजी करू नका. मग आता मधुभाऊ म्हणतात, अहो जावई बापू हे तुमच्या बायकोचं माहेर आहे हो, आणि खरंच मी खूप कष्ट उपसले हो हे घर उभं करण्यासाठी. खरंय प्रेक्षकांनो, एक घर उभं करण्यासाठी कितीतरी पिढ्या खपत असतात. आता कसं आहे, काही जणांना तुम्हाला वाटतं की खरंच खूप बोर दाखवतात, पण असं डायरेक्ट सगळंच एकदम कसं दाखवतील होते एका दिवसामध्ये. त्यांना स्टेप बाय स्टेप गोष्टी पुढे न्याव्या लागतात ना. कबूल आहे तुमचं सगळ्यांचं की काही ट्रॅक बोरिंग असतात, रटाळ असतात. प्रियाचं सगळं ओव्हरफ्लो झालाय, पण त्यावरती ते सगळे काम करत आपल्याला समोर सत्य आणण्याचं सगळं दाखवतात प्रेक्षकांनो, त्यात काही वाद नाहीये. आणि त्यातल्या त्यात सगळ्या मालिकांमध्ये हीच मालिका काय ती बघावीशी वाटते हा प्रेक्षकांनो. तुम्ही हे काही म्हणा, पण हे तर तुम्हाला सत्य स्वीकारावंच लागेल. तर असो, मधुभाऊ आता असे भावूक होत असतात आणि सायली आता मधुभाऊंच्या अशी जवळ जाते. तेव्हा मधुभाऊ सायलीला असं डोक्यावरून तिच्या हात फिरवत म्हणतात, लग्न झालेल्या मुलीचं माहेर पण असं तुटू नये हो, आणि ह्या अशा पद्धतीने तर नाहीच नाही.
आता ही सायली अशी जवळ असते मधुभाऊंच्या, मधुभाऊ तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. मग इकडे प्रिया विचार करते हे सायली अर्जुन किती चिवट आहेत, मला वाटलं एवढं सगळं प्रकरण घडलं तरी मधुभाऊंना इथे आणणार नाही ते, पण नाही आलीच इथे आश्रमात घेऊन. हिच्यामुळे कोण घाबरणार आहे प्रेक्षकांनो, ही काय समजते स्वतःला. असो, अर्जुन सायली घाबरणार आहेत का हिला, काही आपलं. तर असो, आता बघा अर्जुन मधुभाऊंच्या खांद्यावर असा हात ठेवतो आणि म्हणतो, मधुभाऊ आय प्रॉमिस यू, माझ्या बायकोचं माहेर मी कधीच तुटू देणार नाही आणि तसंही हक्काने मला तुमच्या घरात यायचंय जावई म्हणून जेवायला. काय मग, आपल्याला अजून खूप लांब जायचंय आणि आता तुम्ही लवकरच इथे येणार आहात राहायला आणि सायली माझ्यासोबत जोडीने जेवायला. काय मग मधुभाऊ, आता असं म्हणून तो स्माईल करतो बरं का. आता मधुभाऊंना सुद्धा छान वाटतं अर्जुनच्या या वाक्यावर आणि आता सायली पण स्माईल करते आणि मधुभाऊंना तो म्हणतो, चला मधुभाऊ आपण आता आत जाऊयात. मग आता मधुभाऊ आत गेलेत बरं का, पण तेव्हा सुद्धा जाण्याच्या आधी त्यांनी उंबरठ्याला नमस्कार केला. आता आत गेल्यावर पण त्यांना पुन्हा काही आठवणी आठवतात. आता सायलीचं ते लहान मुलांना उठवणं, कुसुमचं उठवणं, आता इथे जरा मला थोडा टाइमपास फील झाला. पण असो, आता प्रिया बाहेर विचार करते की बापरे हे तर सगळेजण आतमध्ये गेले, मला तर आतमध्ये जाऊन डोकवता पण येणार नाही, तिथे पोलीस आहे, मी पकडले गेले तर काय करू, नको नको, त्यापेक्षा मी सरळ इथून निघूनच जाते, विनाकारण रिस्क कशाला घ्यायची ना. आता प्रियाने पहिल्यांदा काय तो सेन्सिबल निर्णय घेतलाय बरं का आणि ती तिथून चुपचाप निघून जाते बरं का. आणि इकडे मधुभाऊ आश्रमाला पुन्हा सारखं आतून बघत असतात. आत गेल्यावर जरा स्ट्रॉंग झाल्या त्यांच्या आठवणी. असो, पण आता इकडे बघा सुभेदार पुन्हा तिथे टेबलावर बसून जेवताय. बाप किती वेळेला जेवतात हे प्रेक्षकांनो. असो, आपल्याला तेच ते सीन बघायला मिळतात म्हणून म्हटलं. तर आता पूर्णाजीला आग्रह करत असतात या कल्पनाताई, अहो पूर्णाई अजून एक पोळी तरी घ्या. मग पूर्णाजी म्हणतात, नाही ग बाई कल्पना, अजिबात नाही, मला बाई उन्हाळ्याचं जेवणच जात नाही. हो खरं आहे प्रेक्षकांना, उन्हाळ्याचं कोणालाच जेवण जात नाही. सकाळी काय ते 9-10 वाजता खाल्लं तेवढं खाल्लं, दुपारी तर बिलकुल जेवण जात नाही. कसलं ऊन आहे इकडे, बाप रे बाप. काल तर आम्ही लग्नाला गेलो ना तर एवढं ऊन होतं, कमाले बाबा लोकांची लग्न कार्य करायची उन्हाळ्यात. असो, तर बघा आता अश्विन आलाय तेवढ्यात गुलाबाची फुलं घेऊन. मग कल्पनाताई त्याला बघतात आणि म्हणतात, अरे बापरे अश्विन गुलाबाची फुलं. प्रतापराव त्याची जरा फिरकी घेतात आणि म्हणतात, काय रे अश्विन, माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणली, तू दे ना मला. अश्विन आता करायला लागतो. मग प्रतापराव आणि कल्पनाताई त्याही फिरकी घेतात आणि कल्पनाताई म्हणतात, काहीतरीच काय तुमच्यासाठी नाही आणली ती गुलाबाची फुलं, त्यांनी ती माझ्यासाठी आणली आहेत. मग पूर्णाजी पण फिरकी घ्यायचं ठरवतात. एक गंमत केली त्यांनी अश्विनची. पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, माझा नातू किती गोड आहे आणि तुमचा पण गैरसमज गोड आहे बरं का. अश्विनने ही फुलं माझ्यासाठी म्हणजे त्याच्या लाडक्या आजीसाठी आणली आहे. हो की नाही अश्विन बाळा, दे 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 ते गुलाबाची फुलं दे मला. अश्विनला ती फुलं कोणालाच नाही तर तन्वीला द्यायची आहे. साहजिक आहे, आता हा सध्या सारंग झालेला आहे, ऐश्वर्याच्या प्रेमात बुडालेला. तर असो, आता या कल्पना ते म्हणतात, पुरे पूर्णाई पुरे, बघा त्याचा चेहरा कसा झालाय. जा रे बाबा अश्विन जा, जिच्यासाठी फुलं आणलेत ना तिला देऊन ये. अश्विन असा लाजून लाजून लाल झालाय गुलाबाच्या फुलासारखाच. आता तो म्हणतो, सो स्वीट ऑफ यू मम्मा, थँक्यू. आता विमल सांगणार असते त्याला की अश्विन दादा, म्हणजे तन्वी खोलीत नाहीये, पण या अश्विनला वाटतं की विमल पण फुलं मागते काय. आता ती अश्विन दादा म्हणते ना तेव्हा हा लगेच म्हणतो, नाही विमल ताई, ही फुलं मी तुमच्यासाठी पण आणलेली नाही आहेत. आता हे सगळेचे सगळे सुभेदार हसायला लागतात आणि विमल मात्र मनातल्या मनात हसते, येडच आहे. असो, तर आता अश्विन जातो खोलीमध्ये, पण तिकडे तन्वी करतो तर तन्वी गायब नेहमीप्रमाणे. त्यात काय. तर असो, हा विचार करतो, अशी कशी गेली ही, कुठे गेली, कोणाला न सांगता गेली काय. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा तिच्यासारखंच खोटं बोलण्यात अगदी पटाईत झालाय. ती सायली त्याला बोलली ते बरोबर केलं तिने. तर असो, आता मधुभाऊ आलेत आश्रमामध्ये. पुन्हा इकडे मधुभाऊंचा सीन दाखवलाय. मधुभाऊ आता तिथे जरा हपकून खाली बसतात, सगळ्या गोष्टींमुळे जास्तीच भावूक झालेत ना ते. आता ते सांगतात अर्जुनला, जावई बापू, त्या भयानक रात्री इथूनच मला असं फरफटत नेलं होतं माझ्या घरातून आणि त्यानंतर मी माझं हे घर बघतोय. आता सायली त्यांच्या जवळ बसते आणि म्हणते, मधुभाऊ आता आपल्याला त्या रात्रीच्या आठवणी पुन्हा काढायच्या आहेत. तुम्ही मनातून स्ट्रॉंग आहात ना. हे बघा, आपल्या भावना आपल्याला इथे आडव्या येता कामा नये. मला माहिती आहे मधुभाऊ, तुमच्यासाठी हे कठीण आहे, पण आपल्याला हे सगळं करावंच लागेल ना. असं जर केलं नाही आपण तर सत्याच्या बाजूने आपण कसं लढणार, आणि आपण आपल्या घरासाठी करतोय की नाही मधुभाऊ. त्यामुळे आता मधुभाऊ जरा त्यांच्या भावनांना आवर घालतात. सायली म्हणते, अहो मधुभाऊ, आपल्या माणसांसोबत आपल्याला पुन्हा राहता यावं म्हणून आपण करतोय ना. आपली माणसं आपल्यासोबत पुन्हा असायला हवीत की नाही तुम्हाला.
हो की नाही मधुभाऊ? मग मधुभाऊ म्हणतात, हो सायली तुझं बरोबर आहे. मी आता माझ्या भावनांना आवर घालणार. मी आता असं रडणार नाही. मी ना जे जे आवश्यक आहे ना ते सगळं करायला तयार आहे. जावई बापू मी तयार आहे, बरं मी तयार आहे. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ रेडी ना, सुरू करूयात ना? मधुभाऊ म्हणतात, हो मी तयार आहे. तर आता मस्त रिक्रिएशन झालंय अर्जुनचं, त्यात काही शंका नाही. पण आता पुन्हा अश्विनचं सीन त्यांनी दाखवलाय छोटासा. इथे मला थोडीशी महत्वाची सूचना सांगायची आहे. काही प्रेक्षक आपल्या चॅनलवर नवीन असतात, पण ते न बघता न सवरताच म्हणतात की तुमच्या चॅनलवर खोटे रिव्ह्यूज दिले जातात. तर त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आपलंच हे एक असं चॅनल आहे की ज्यावर कधीही कुठल्याही गोष्टीचे खोटे रिव्ह्यू दिले जात नाही. ज्या गोष्टी सिरियलमध्ये चालू आहेत त्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि प्रोमो आउट झाले तर तेच प्रोमोचे रिव्ह्यू तुम्हाला मी देते प्रेक्षकांनो. कुठलेच खोटे रिव्ह्यू कधीच आतापर्यंत आपल्या चॅनलवर आलेले नाहीयेत आणि तेच आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे, हे मी नवीन प्रेक्षकांना सांगू इच्छिते. तर असो, आता या अश्विनला कळलंय की प्रिया घरात नाहीये. आता विमल म्हणते, अहो अश्विन दादा मगाशी मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत होते की तन्वीताई कुठेतरी गडबडीत बाहेर निघून गेल्यात. आता अश्विन विचार करतो, काय अशी कशी गेली तन्वी आणि कोणाला काहीच न सांगता गेली? आता पूर्णाजी पण म्हणतात, नाही बाबा आम्हाला काही बोलली नाही. कल्पनाताई म्हणतात, नाही रे खरंच नाही बोलली. मग प्रतापराव म्हणतात, काय रे अश्विन अशी कशी निघून गेली तन्वी, तुला पण काही बोलली नाही का? आता अश्विन विचार करतो, असं जर आपण सांगितलं तर नवरा बायकोमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये असं आपल्या आईवडिलांच्या लक्षात येईल. मग तो नाटक करतो, त्याचा मोबाईल काढतो आणि थोडा मनात विचार करतो की आत्ता मला तन्वीला सावरायलाच हवं, नाहीतर सगळेजण तिला रागवतील. आता खरं तर अश्विनने हे चूक केलं, पण तो आता मोबाईल बघून म्हणतो, अरे माझ्या लक्षातच नाही आलं. बघा तिने मला मेसेज केला होता की ती तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे. घाई गडबडीमध्ये मीच मेसेज वाचायला विसरलो. आता लगेच कल्पनाताई आणि प्रतापराव मग आश्वस्त होतात. लगेच अश्विन म्हणतो, मी पण ना कसा वेंधळाय. मग पूर्णाजी म्हणतात, कसा रे तू असा अश्विन? आता अश्विन मनात विचार करतो, आता मी खोटं बोललो खरी, तन्वीची बाजू सावरली आहे मी, पण तन्वीला कळायला हवं की असं न सांगता सवरता घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून. आता प्रेक्षकांनो ही अशी वागते ना, ही कधी ना कधी एक्सपोज होणारच आहे. किती दिवस नाटकं चालणार आहेत हिची, आणि तसंही खोटं कितीही गाजावाजा करत असलं तरी ते पकडलं जातच, हे खरं. तर असो, आता अर्जुनने मधुभाऊंना सांगितलंय त्या रात्री मधुभाऊ जे जे घडलं अगदी तुम्हाला वाटत असेल बारीक गोष्ट आहे तरी सुद्धा ती मला सांगा. मग चैतन्य तिथे शूटिंग करतोय ना, तर तो पण म्हणतो की हे बघा मधुभाऊ, तुमच्या नजरेतून अगदी कुठलीही गोष्ट असो छोट्यातली छोटी ती सांगायला विसरू नका, आपल्याला ती खूप मदत करू शकते. मग अर्जुन म्हणतो, राईट चैतन्य. आणि मधुभाऊ तुम्ही जसं जसं सांगाल तसं तसं आपण इथे सगळं परफॉर्म करणार आहोत. म्हणजे एखादी गोष्ट जरी मिस झाली असेल ना तर ते परफॉर्म करताना आपल्याला सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी येणार आहे. मग मधुभाऊ म्हणतात, हो जावाई बापू आपण कुठून सुरुवात करायची आहे? मग आता अर्जुन चैतन्याला कॅमेरा ऑन करायला सांगतो आणि मग चैतन्य त्याला डन करतो की कॅमेरा ऑन झालाय. मग अर्जुनने सुरुवात केली आहे बोलायला, मधुभाऊ त्या रात्री तुम्ही याच दारातून आलात ना, ज्या दिवशी खून झाला होता आश्रमात तुम्ही इकडनंच आला ना, ह्या मेन दरवाजापासनं? मग मधुभाऊ म्हणतात, हो मी याच दरवाजातून आलो होतो. अर्जुन म्हणतो, केव्हा कधी? मग आता सगळं सांगतात मधुभाऊ. मी जेव्हा त्या रात्री बाहेरून आलो त्या रात्री 7 दरवाजा उघडा होता. आता ते सगळं आपल्याला पुन्हा सांगण्यात आलंय, पण ते बघायला भारी वाटलं म्हणजे स्क्रीनवर. आता मधुभाऊ म्हणतात, मला आठवतं की त्या रात्री कोणीच घरी नव्हतं, सगळे सिनेमा पाहायला जाणार होते. मग मी या दरवाजातून असं आत आलो. मधुभाऊ जसे आले तसे रिप्रेझेंट करतात आणि म्हणतात की बापरे, मी आलो तेव्हा आश्रमामध्ये खूप पसारा होता, सगळीकडे कमालीची शांतता होती, सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. आतल्या खोलीत तेवढ्यात मला कसला तरी आवाज आला. मी दचकलो आणि पटकन या उंबऱ्यापाशी थांबलो. येऊन बघतो तर काय, माझ्या समोर विलास आणि साक्षी कपाटात काहीतरी उचकत होते. आता अर्जुन त्यांना एक एक प्रश्न विचारतो, मग काय झालं? मग आता मधुभाऊ म्हणतात, ते दोघे जण आश्रमाचे कागदपत्र चाळत होते. मी आल्यावर ते दचकले. कदाचित त्या दोघांची अपेक्षा नव्हती की मी असा अचानक येईल म्हणून. मग सायली विचारते, ते दोघे एकत्र उभे होते तुमच्या खोलीत? मग आता मधुभाऊ म्हणतात, हो ते दोघे एकत्रच होते आणि एकमेकांशी कुजबुजावं एवढ्या अंतरावरच होते ते. मग आता अर्जुन पुढे विचारतो, मग काय झालं? मग मधुभाऊ म्हणतात, त्याच वेळी मला लक्षात आलं की हा विलास साक्षी शिखरेला पूर्वीपासून ओळखतो आणि हो ना हो, विलास शिखरेचाच माणूस आहे.
आणि हे सगळं जे झालं ते मधुभाऊ आता अर्जुनला अर्जुन विचारतो, तुम्ही विचारलं नाही का त्याला मधुभाऊ की तू शिखरेचा माणूस आहे? सायली पण तोच प्रश्न विचारते. मग आता मधुभाऊ म्हणतात, विचारलं ना मी त्याला, लगेच विचारलं. मग अर्जुन म्हणतो, त्याने मग नकार दिला का? मधुभाऊ म्हणतात, नाही, त्याने मगरुरीने मला उत्तर दिलं की तो मैपत शिखरेसाठी काम करतो. आणि प्रेक्षकांनो, त्यांनी हे रिक्रिएशन खरंच ॲक्च्युली पुन्हा केलंय, कारण त्यावेळेला साक्षी वेगळी होती आणि नंतर बदलली ना, हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. तर बघा, आता मधुभाऊ त्या विलासला विचारतात की तू तर दगाबाज निघाला, ते आपल्याला दाखवलं पुन्हा त्यांनी. मग अर्जुन म्हणतो, तो मैपतचा माणूस आहे हे त्याने लपवण्याचा प्रयत्न नाही केला मधुभाऊ. मग आता मधुभाऊ म्हणतात, नाही ना, अजिबात त्याने असा प्रयत्न केला नाही. उलट त्याने मगरूरपणे आणि मुद्दाम सांगितलं मला की मैपत शिखरेचा माणूस आहे तो. मग आता विलासने ज्या पद्धतीने सांगितलं ते सगळं पुन्हा इथे दाखवलेलं आहे, विलासचा सगळा शॉट. मग मधुभाऊ म्हणतात, मला ना खूप राग आला त्याचा जावई बापू, मग मी त्याची कॉलर धरली. मग अर्जुन म्हणतो, डाव्या हाताने का? मग मधुभाऊ म्हणतात, हो, डाव्या हाताने कॉलर धरली आणि सांगितलं की तू जर घराच्या बाहेर पडला नाहीस तर परिणाम वाईट होतील. त्याने माझा हात मग झटकला आणि मग तो एका गुंडासारखा माझ्या पुढे आला, अगदी हसत आणि त्याने मला ढकलून दिलं. मग अर्जुन म्हणतो, कसं ढकललं त्याने? आता एक कॉन्स्टेबल तिथे उभा करतो अर्जुन आणि म्हणतो, कसे उभे होतात तुम्ही मधुभाऊ, कसं ढकललं दाखवा बरं. मग मधुभाऊनी ते पुन्हा त्या कॉन्स्टेबल सोबत रिक्रिएशन केलं. कॉन्स्टेबल हा विलास म्हणून उभा होता तिथे आणि मधुभाऊ म्हणूनच, आणि कसं ढकललं ते तिथे व्हिज्युअलाइज करून दाखवलंय. तर आता पुढे काय झालं ते सांगतात अर्जुन पुढे विचारतो, ढकलल्यानंतर काय झालं? मग मधुभाऊ सांगतात, नंतर ते दोघंही मला म्हणायला लागले की आश्रमाचे पेपर माझ्याकडे सुपूर्त करा, नाहीतर तुम्हाला खूप डोईजड जाईल. मग साक्षी मधुभाऊंना धमकी देते, ते त्यांनी पुन्हा दाखवलंय. ओ मधुभाऊ, ते सगळे पेपर द्या, मग तुम्ही सुटाल आणि मीही फ्री होईल. मग मधुभाऊ त्यांना म्हणतात की साधं सरळ सांगून तुम्हाला पटत नाही का? मी तुम्हाला ही जागा मिळू देणार नाही काही झालं तरी. मग आता विलासही त्यांना धमकवतो, पेपर दे, नाहीतर ते हे आश्रमाचा खर्च करता करता तुझा जीव जाईल जीव. मधुभाऊ पुढे सांगतात अर्जुनला की मी त्या दोघांना उत्तर दिलं की आम्ही टॅक्सच्या पैशाची व्यवस्था केली आहे. मग अर्जुन म्हणतो, मग काय झालं? मधुभाऊ म्हणतात, मग काय, त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मधुभाऊ म्हणतो, तर प्रेक्षकांनो, आता मधुभाऊंनी विलास आणि त्या साक्षीला उत्तर दिलंय हे सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा तिथे व्हिज्युअलाइज करून दिलंय आपल्याला. म्हणजे साक्षी शिखरेला ते उत्तर देतात की मी टॅक्सची व्यवस्था केली आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. तेव्हा साक्षीच्या आणि विलासच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय असं त्यांनी दाखवलं. तर तुर्तास तरी त्यांनी हा एपिसोड संपवला. आणि उद्याच्या भागात आता अर्जुनला रिक्रिएशन करता लक्षात येतं, कारण तो प्रियाच्या जागेवर जाऊन रिक्रिएशन करतो आणि टेबलाच्या मागे लपतो. त्यामुळे त्याला समजतं की इथून प्रिया ज्या अँगलने बघत होती त्या अँगलने तर काहीच दिसत नाहीये, कारण पाठमोरा हा विलास आणि कोणीतरी आहे असं त्याच्या लक्षात येत आहे. म्हणून आता प्रियाने जे काही सांगितलंय ते खोटं आहे, सगळं काही खोटं आहे. त्यामुळे आता प्रियाची साक्ष कदाचित ग्राह्य धरली जाणार नाही असं दिसतंय प्रेक्षकांनो. किंवा दामिनी हे सगळं लक्षात आणेल आणि प्रियालाच कदाचित खुनाच्या आरोपात अडकवेल असा एक अंदाज आहे, आपल्या सगळ्यांचाच असा अंदाज आहे. तर बघूयात आता आपला अंदाज कितपत खरा ठरतो ते. तर असा होता आजचा भाग. कसा वाटला ते सांगा. थोडा टाइमपास होता पण छान दाखवला त्यांनी. आता स्टेप बाय स्टेप पुढे जाणार ना ते, एकदम कसं काय सगळं रिव्हील करून टाकतील, तन्वी हीच खरी आहे हीच खोटी प्रिया आहे असं नाही होणार ना प्रेक्षकांनो. स्टेप बाय स्टेपच रिव्हील करतील ना. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. उन्हाळा आहे, खूप काळजी घ्या स्वतःची आणि हायड्रेट राहा, भरपूर पाणी प्या. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यू सहित. उद्याचा रिव्ह्यू इंटरेस्टिंग असणार आहे, स्किप करू नका. धन्यवाद.